आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सलाड म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर फ्रूट सलाड, व्हेजिटेबल सलाड ह्याचेच वेगवेगळे प्रकार येतात. पण आज आपण आपल्या कार्यक्रमात एक मेक्सिकन सलाड बघतोय आणि हे काय सलाड असेल, कशा प्रकारचं सलाड असेल हे एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज रिव्हील करतायत शेफ भूषण. हॅलो भूषण. हॅलो, नमस्कार. आपल्या रेसिपीचं नाव सांगा ना आधी. हे आहे मेक्सिकन राईस सॅलड. नॉर्मली आपण जे सॅलड बघतो की लोकांना वाटतं की भाज्यांपासून बनवलेलं आहे किंवा फ्रूटपासून बनवलेलं आहे. ते थोडंसं राईसपासून पण बनवलेलं आहे, त्यामुळे भाज्या पण टाकणार चवी करता. पण जो मेजर इन्ग्रेडियंट आहे त्यातला भाग जो आहे तो उकडलेला भात आहे. मला साहित्य सांगाल? येस, त्यात आपल्याला लागणार आहे उकडलेला भात, हे कॉर्न आहेत, ही चिरलेली लाल कॅप्सिकम आहे, बरं, कोथिंबीर आहे, हे हर्ब्स आहेत, ड्राय हर्ब्स ओरेगानो के चवी करता म्हणून, मीठ आहे, लिंबाचा ज्यूस आहे, हे सोललेले लसूण आहेत, हे मेक्सिकन जो टबॅस्को सॉस मिळतो, जो तयार रेडीमेड सॉस असतो, तर तो तयार सॉस आहे, खूप तिखट असतो. आणि हे ऑलिव्हज आहेत, ठीक आहे, जे आपण थोडेसे सॅलडमध्ये टाकणार आहोत, नंतर गार्निशला वापरणार आहोत. हे ऑलिव्ह ऑइल आहे, हे पेपर मिल जे आहे, काळी मिरी जी असते ती फ्रेश क्रश करण्याकरता जी वापरली जाते तर ते आहे. आणि हे 2 टोमॅटो आपण जे गार्निशला वापरणार आहोत. मेन इन्ग्रेडियंट आपलं हे राईस असणार याच्यामध्ये. ठीक आहे, आपण पहिलं ड्रेसिंग बनवून घेऊयात. हे जे लसूण जे आहेत तर मी ते चिरणार नाही आहे, कुस्करून घेणार आहे. त्याने काय होतं ना की त्यातला जो फ्रेशनेस असतो, जो वास असतो आणि जो ज्यूस असतो तो खूप आतमध्ये मस्त राहतो. लिंबाचा ज्यूस किती चमचे घेतला तो? 5 चमचे आहे, 1 ते 1.5 लिंबाचा ज्यूस घेतलेला आहे. ओके. मीठ जे आहे ते चवीनुसार घ्यायचंय. मिक्स्ड हर्ब्स कशातरी टाकले तरी त्याचे एक मस्त फ्लेवर होतो त्याचा एक. हो, ऑलिव्ह ऑइल टाकले, आपण मिक्स करून घेऊयात. आपण आता सॅलड बनवूयात. ऑफकोर्स. मीडियम बाउल जो हा राईस आहे उकडलेला, ही छोटी हिरवी कापलेली शिमला मिरची आहे, ही लालवाली शिमला मिरची आहे. हे कॉर्न आहेत. हे शिजवलेत आपण? नाही, मी हे फ्रेश कच्चेच कॉर्न घेतलेले आहेत. नंतर हा जो टबॅस्को सॉस आहे हा खूप तिखट असतो. तर हे जे ड्रेसिंग आहे ते ड्रेसिंग आपण याच्यामध्ये टाकूयात. मगाशी मी तुम्हाला म्हटलं पेपर मिल, त्याच्या आतमध्ये काळी मिरी भरलेली आहे. तर ही आपल्याला अगदी फ्रेश त्याची चव असते ती याच्यामध्ये मिळते. तयार बाजारातनं काळी मिरी पावडर वापरून खाण्यापेक्षा. हे पण सलाड असं आपण तयार करून ठेवू शकतो का? हो, हे पण आपण सलाड तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आपण आता थोडीशी कोथिंबीर कापून टाकूयात. थोडेसे याच्यामध्ये जे आपण कापलेले ऑलिव्हज आहेत थोडेसे गार्निश करता म्हणून ठेवून देऊयात. या 2 ऑलिव्हज मध्ये काय फरक आहे? एक ब्लॅक आणि एक ग्रीन. ते जे असतात ते ग्रीन जातीचे ऑलिव्हज असतात आणि ते जे आहेत ते ब्लॅक जातीचे. 2 वेगवेगळे प्रकार. आपल्याकडे टोमॅटोचे प्रकार असतात किंवा आंब्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, तसे ऑलिव्हचे 2 वेगवेगळे प्रकार असतात. ब्लॅकवाले असतात ते थोडेसे जास्त पंजंट असतात, स्ट्रॉंग असतात चवीला. आणि जे ग्रीनवाले असतात ते थोडेसे माइल्ड असतात, त्यामध्ये आपण लसूण किंवा बदाम किंवा लाल मिरची असं स्टफिंग करून बाजारामध्ये उपलब्ध असतात. बरं, मिक्स करून घेऊयात. असं एकदमच खूप कलरफुल असं सॅलड दिसणार आहे. हे मेक्सिकन राईस सलाड आहे, मग ह्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केला जात असेल ना हा प्रकार? हो, आता मी एक सारण एक कॉमन मेक्सिकन चव जी असते, थोडीशी सार, आंबट, तिखट अशी जी असते, तर त्या पद्धतीने आता आपण रेसिपी घेतलेली आहे. ज्यांना थोडंसं तिखट हवं त्याच्यामध्ये आंबटपणा थोडासा कमी केला आणि तिखटपणा वाढवला तरी करता येतो. वेगवेगळ्या भाज्या आपल्याला ऍड करता येतात. पण हा जो याच्यामध्ये सर्विंग करून घेऊयात. डिश मस्त आहे.
तो लाकडाचा एक बाउल आहे हा आणि खूपच छान दिसतो तो. थोडासा कॉन्ट्रास्ट कलर असल्यामुळे ब्लॅक वरती. टोमॅटोचे असे 4 काप करून घ्यायचे. त्याच्यामधनं जे बिया आहेत या वेगळ्या काढून टाकायच्या. परफेक्ट. प्रेझेंटेशनला प्रचंड महत्त्व असल्याने जी रेसिपी किंवा जी डिश खायला चविष्ट असते तर ती बघायलाही तेवढीच सुंदर वाटते. नक्कीच. हे झालेलं आहे आपल्या मेक्सिकन राईस सॅलड. थँक्यू. पटकन एक ब्रेक घेऊया, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. अचानक पाहुणे घरी येतात आणि ते जाताना आपण एखाद्या पाकिटात पैसे टाकून ते पाकिट त्यांना गिफ्ट म्हणून देतो. पण हेच पाकिट जर का ऑलरेडी मस्त डेकोरेट करून तयार असेल तर त्या पाकिटातल्या पैशापेक्षा त्या पाकिटाची किंमत कितीतरी पटीने जास्त वाढते. आज काय स्पेशल.